शपथ आहे बघा. शिट 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 शिट. हा जो रोड आहे ना पूर्ण आपल्याला गल्ल्यांमधून घेऊन जातो आणि मग डायरेक्ट बाहेर काढतो. तो हा बघा इंद्रधनुष्य. दिवसाची सुरुवात बाईक आणि इंद्रधनुष्य. ते 20 मिनिटात मी माझ्या घरी पोहोचेन. आणि हे बघा. नमस्कार मित्रांनो, मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले व्लॉग्स या युट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मी आता जातोय. मुंबईतले माझे सर्व गणपती बघून झालेले आहेत. तुम्ही माझे गेले व्हिडिओ बघितले असेल. तर आता मी जातोय माझ्या गावी, म्हणजे माझ्या गावच्या घराच्या गणपतीला, दापोलीला. आणि माझ्यासोबत आता कोण कोण आहेत ना हे आता तुम्हाला मी मोटो व्लॉगिंगच्या सेटअपमध्ये येतो आणि दाखवतो. चला तर मग. तर मित्रांनो आता आपण इथे पोहोचलोय वाकोल्याला. आणि आपले मित्र आहे बघा समोरच दोघे उभे आहेत. आपल्यासोबत आहे प्रज्वल मोंडकर, त्याच्यानंतर करण भाई, जॅकेट सेम सेम, आणि श्रेयश पहिल्यांदा येतोय गावी गणपतीला. तसं तर खूप वेळा जातो आम्ही. त्याच्यानंतर भाई आयसीन फर्स्ट टाइम हा घेतल्यापासून फर्स्ट टाइम आली आहे ही आमच्यासोबत. आणि आमच्यासोबत काय, ही गावी फर्स्ट टाइम येते कोकणात. चल चल. आणि इथे मस्त गणपतीचं याने बनवलंय. गणपती बाप्पा मोरया दाखव बघू जरा. हो अरे भाई साहब, हे कितीला आहे लाईट भाई? 500 रुपये वाली आहे ना ही. आणि माझी ही बघ लाइटिंग आहे फुल भाई. दिवाळी आहे दिवाळी. आता 6 वाजले. जास्त उशीर नाही करत आम्ही, निघतो आम्ही इथून. चला तर आता आपला स्टॉप कुठे असेल बघू आता. कुठे उजाडल्यावर कुठेतरी थांबू मध्ये चहा वगैरे आणि काहीतरी नाश्ता वगैरे करायला. तोपर्यंत मस्त आता मोटो व्लॉग सेटअप मध्ये येतो मी. आणि तुम्ही आता हा व्लॉग पूर्ण एन्जॉय करा. चला. गणपती बाप्पा. तर आता आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आणि 6 वाजून 15 मिनिटं झाले. बघू आता मी घरी किती वाजता पोहोचतो ते. तर भाई दोघं पण फुल गेअरअप आहेत. हेल्मेट, शूज फुल. आणि भावाने आपल्या करणने फर्स्ट टाइम काढली ही गाडी. आणि तशी एंटॉर्क गाडी चांगली आहे, पण आता तो जास्त गावी जात नाही ती घेऊन. गेला तर कणकवलीला जातो आपल्या गावी. आज तो खरोखरच आपल्याच गावी जातोय, म्हणजे लांजाला. तर चला, त्याचा प्रवास असणार आहे मुंबई ते लांजा. त्याच्यानंतर पुढे ते लोक कंटिन्यू करतील कणकवलीला आणि मी जाईन दापोलीला. चला तर हा व्हिडिओ आणि ही पूर्ण सिरीज दापोलीची तुम्ही बघा, कारण याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ना आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर मित्रांनो आता मी इथे थांबलोय आपल्या JNPT रोडला. याचा कारण एकच, ते म्हणजे हा बघा इंद्रधनुष्य. आता ऊन पावसाचा खेळ चालू होता आणि मागेच मला हा दिसलाय. तर कसला सुंदर दिसतोय यार. सकाळ सकाळी कसला भारी व्ह्यू आलाय प्रज्वल. जबरदस्त व्ह्यू आलाय ना. दिवसाची सुरुवात बाईक आणि इंद्रधनुष्याने. हा. आणि कोकणात जातोय ते पण गणेशोत्सवाला. चला तर मग आता आपल्याला रूट कसा घ्यायचा आहे माहिती आहे का. आता आपण इथून JNPT वरून खालापूर करत सरळ जाऊ पाली मार्गे, पाली खोपोली मार्गे मानगावला, निजामपूर वगैरे करत. आणि मानगावच्या नंतर पुढून मी महाड वगैरे करत जाईन माझ्या गावी दापोली वजरवाडीला. आणि करण जो आहे, करण बहुतेक आज जाईल त्याच्या घरी लांजाला. आणि नंतर पुढे कणकवली, लास्ट स्टॉप कणकवली आहे. चला. आणि करण भाई सेम सेम ब्रदरहुड्स. हा भाई हा आपला वेगळाच आहे जॅकेट. चला फुल सेफ्टी गिअर्स आहे आमच्याकडे. आता श्रेयस कधी राईड करत नाही आणि माझ्याकडे एक्स्ट्रा गिअर्स नव्हते म्हणून त्याला दिलं नाही. तरी ठीक आहे, फुल सेफ्टी आहे. नॉर्मल गाडी एकदम हळू चालवतोय, कारण आपल्यासोबत आहे करण काटकरची ही एंटॉर्क. ही बघा. आणि ऑब्विसली माझी NS. चला
प्रज्वल तर आता निघूया. चला चला चला. बऱ्यापैकी JNPTच्या रोडवर चालत होतो आणि पावसाने हजेरी लावली आहे. तर सर्व परत रेनकोट वगैरे घातलाय आणि हे बघा ते एस्ट्रॉनॉट असतात ना तसा झालाय. चला. आई शपथ हे बघा. शिट 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 शिट. आई शपथ. उतर उतर. शिट शिट शिट. च्या गावात यार जिवंत आहे जिवंत आहे. हे बघा पिऊन पूर्ण गाडी चालवतात आहे. आई शपथ. आणि फुल पिऊन होते. तू वॉर्निंग पण दिलेलीस ना त्यांना? टायर मध्ये हवा कमी आहे तरी पण नाही. आणि पियाले दोघे पण. तुम्ही इकडचे आहात? नाही पण तुम्ही ओळखता त्यांना? अच्छा अच्छा ओळखीचे आहेत. मग ओळखीचे मध्ये काही प्रॉब्लेम नाही. त्याला भरपूर लागलं आणि तो आहे ना माझा मित्र. ते लोक पेट्रोल पंप वरती वॉर्निंग केली त्याला की हो स्पीड ब्रेक वरूनच उडाले ते लोक. शिट यार एवढं बेकार लागलंय ना त्याला. अक्षरशः जो मागे बसलेला त्याचा तो तोंडच पूर्ण फुटलंय. आणि ना प्रज्वल जेव्हा आता करणच्या स्कूटीमध्ये आम्ही पेट्रोल भरत होतो ना तेव्हा प्रज्वलने त्यांना वॉर्निंग दिली की तुमच्या टायरमध्ये हवा कमी आहे. पण त्यांच्या तोंडातून एवढा वास येत होता ना म्हणजे ते पूर्ण फुल पिऊन टल्ली होते. त्यांना काय सुदबुदच नव्हती. त्यांना कळतच नव्हतं की प्रज्वल काय बोलतोय. आणि आता थोडंसंच पुढे म्हणजे 2 मिनिटं पुढे आले एक स्पीड ब्रेकर आहे आणि तिथून त्या लोकांनी एवढी गाडी त्यांची स्पीडमध्ये होती की उडाली त्या स्पीड ब्रेकरवरून. शिट. नशीब भाई मागून गाडी नव्हती. आधी तर वाटलं की म्हणजे जो माणूस तुम्ही बघितला झोपलेला असं वाटलं की नाहीच आहे. पण त्याने नंतर हात वगैरे हलवलं तर वाटलं की हां हां आहे. मग ॲम्ब्युलन्सला बोलवलं आणि ते 2 मुलं आहेत तिकडची त्यांच्या गावातलीही मुलं आहेत. आता काही मागे मुलं उभी होती त्यांच्या गावातली मुलं आणि ती ओळखतात त्यांना. मग म्हटलं चल ठीक आहे. मग आम्ही निघालो आता तिथून. मग उगाच तिथं थांबून काही अर्थ नव्हतं. म्हणून ना मित्रांनो पावसात आहे ना कधी पण आहे ना गाडी जपून चालवा आणि कधीच आहे ना ड्रिंक अँड ड्राईव्ह करू नका. आणि मेन म्हणजे ना तुमचं हेल्मेट तुमचे गिअर्स हे घालून चालवा. भले तुम्हाला इकडच्या इकडे पण का नसेल जायचं. आता तो मुलगा गावातलाच आहे तरीसुद्धा त्याने हेल्मेट न घातलं काय नाही. इकडच्या इकडेच त्याला जायचं. 1-2 किलोमीटरवर तो राहत असेल तरीसुद्धा एवढा मोठा अपघात झाला होता त्याच्यासोबत. हे बघा हे असे छपरी रायडर म्हणजे त्याच्याकडे मला वाटतं NS 200 आहे. त्या मुलाने हेल्मेट नाही घातलं ना काय ना काय चप्पल वगैरे घातली आहे आणि तो बाईक चालवतोय. भले तो इकडच्या इकडेच राहत असेल तरी पण भाई कशाला. सेफ्टी फर्स्ट. आपण कुठेही गेलो ना हेल्मेट घालणं गरजेचं आहे. हे बघा तो बघा एक तो तर ह्याच्यापेक्षा स्पीडमध्ये आहे. कुठली आहे ही? यमाहाची FZ. लोक बोलतात 2 व्हीलरवरून जास्त ॲक्सिडेंट वगैरे होतात असं तसं. तुम्ही जर नीट चालवलात ना तर कधीच काही नाही होणार. तुम्ही नीट नाही चालवणार तर मग हेल्मेट नसणार तुमच्याकडे गिअर्स नसणार प्रॉपर. मग काही तुम्ही अपघात झाला तुम्ही थोडंसं पण पडलात ना तरी तुम्हाला खूप मोठी दुखापत होण्याची शक्यता आहे. तर प्लीज जेव्हा पण तुम्ही राईड कराल जेव्हा पण तुम्ही बाईक चालवाल स्कूटी चालवाल प्लीज तुम्ही तुमचे गिअर्स म्हणजे हेल्मेट त्याच्यानंतर रायडिंग जॅकेट असेल तर रायडिंग जॅकेट नाहीतर आता ॲमेझॉनवरती 1000-1500 रुपयाला तुम्हाला एल्बो गार्ड आणि नी गार्डसुद्धा मिळतात. ते आणि एक चांगले रायडिंगचे शूज घालणं कंपल्सरी आहे. आता तुम्ही माझ्या उजव्या बाजूला बघाल तर हे बघा
मस्त असं महादेवाचं दर्शन झालेलं आपल्याला. हर हर महादेव. आणि हे बघा आता इथून घ्यायचं आपल्याला राईट. हा राईट पूर्ण जातो पालीचा गणपतीपर्यंत. मग तिथून आपण निजामपूर वगैरे करत डायरेक्ट शॉर्टकट आहे तो मानगावला. आणि हा रस्ता ना होप काय 100% रिकामीच असतो हा रस्ता. या रस्त्यावरती ना कधीच तुम्हाला ना ट्रॅफिक मिळणार नाही. उगाच मुंबई गोवा हायवेवर खड्डे तुडवत जाण्यापेक्षा ना जर तुम्ही गणेशोत्सवाला येत असाल ना गावी किंवा गावच्या साईडला कोकणात येत असाल ना तर हा रस्ता वापरून एकदा बघा. खरंच खूप भारी रोड आहे. आणि या रोडवरती ना खड्डे वगैरे पण जास्त नाही. म्हणजे असंच एक थोडं असं स्मूथ रस्ता आहे पूर्ण. हे आपण जर इथून लेफ्टने गेलो तर आपल्याला श्री बल्लाळेश्वर म्हणजे पालीचा गणपती, त्याच्यानंतर निजामपूर, मानगाव, महाड करत आपण घरी जाणार आहोत दापोलीला. आणि इथून गेलात ना मग ते वाकण, कोलाड ते सर्व म्हणजे खडतर रस्ता पूर्ण. आपण इथून जाऊया लेफ्टने. तर हे बघा समोरच आलेला आहे आपला हा पालीचा गणपती म्हणजेच बल्लाळेश्वर. गणपती बाप्पा मोरया. हे बघा असारा पसारा बघा काय. रायडर लोकांना ना एक असा एक टेबल पाहिजे. आणि मग आता बसणार आम्ही कुठल्या या इकडे कुठेतरी. एक टेबल सामान ठेवायला, एक टेबल नाश्ता करायला आणि एक टेबल तिथे साईडला हे सगळं ठेवायला. रायडिंग जॅकेट विकेट भाई वेगळेच चोचलेत खरंच. तर मित्रांनो 112 किलोमीटरचा प्रवास करून आता मी पोहोचलो आहे पालीच्या गणपतीला. माझ्या मागेच आहे ना पालीचा गणपती आहे. आणि इथे आता जरा नाश्ता करायला थांबलो आहे. बापरे एवढा ऊन आहे ना. चला आता नाश्ता करूया. आणि नाश्त्यामध्ये काय आहे ऑलवेज आपली फेवरेट काय आहे प्रज्वल नाश्त्यामध्ये? मिसळ. मिसळ. चला सुरेश मागे बसून कसं वाटतंय? दुखतोय की नाही बोचा? नाही एवढा नाही दुखत. नाही दुखत आहे ना. मान दुखते हेल्मेट मुले. हा सवय नाही ना तुला. तरी तो हेल्मेट आहे ना 1300 की 1400 ग्रामचाच आहे. एवढी सवय नाही म्हणून मान दुखते. ठीक आहे. आता आमचा नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता परत आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे. तर चला आता बहुतेक आहे ना मला असं वाटतं मानगावला थांबायचं आहे. एक फॉलोवर आहे त्यांनी त्यांच्या घरी इन्व्हाइट केलं. प्रज्वलने जेव्हा स्टोरी टाकलेली गावी येण्याची तेव्हा त्यांनी त्याच्यावरती रिप्लाय केलेलं की येताना एकदा भेटून जावं म्हणून. तर म्हटलं आता जातोच आहे तर मग त्यांच्या घरीसुद्धा जाऊन येऊ. आणि मग तिथून मग पुढे आपला परत प्रवास सुरू ठेवू. इथे बाजूलाच ना तामिनी घाट आहे. म्हणजे हाच रस्ता तुम्हाला जर तामिनी घाटात यायचा असेल ना तर हाच रस्ता आहे. मी तामिनी घाटामध्ये आलेलो तेव्हा व्लॉग बनवलेला, तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर तामिनी घाट बाजूला असल्यामुळे काय माहिती आहे का, हे बघा ढग बघा कसे भरलेले आहेत. पाऊस आहे ना इथे नुसतं सतत पडत असतो थोड्या टायमाने. इथून हा जो आतला रस्ता आहे ना खूप कमी लोकांना माहिती आहे. खूप जण ना काय करतात की मुंबई गोवा हायवे घेतात आणि एवढे खड्डे आहेत ना त्या रोडवरती, तिथे खड्डे तुडवत जाण्यापेक्षा ना या लहान अशा रोडने इथे कसं माहिती आहे एका टायमाला एक गाडी पास होईल एवढी जागा आहे. आणि 2 गाड्या म्हणजे पास होतात असं नाही की नाही होत. पण जर बस वगैरे जर समोर आली ना मग थोडासा इश्यू आहे. पण नॉर्मली हा रस्ता एवढा स्मूथ आहे की इथे ट्रॅफिक वगैरे कधीच काय नसतं. त्याच्यामुळे 2 गाड्या जरी आल्या ना तरी ते हमखास पास होतात. हे बघा केवढा लहान असा रस्ता आहे. हा बघा तो पालीचा रस्ता जिथून आपण आलो ना तो हा बरोबर आहे ना इथे बाहेर येतो डेपो जवळ. हा बघा नाहीतर हे बघा ही अशी आपल्याला ट्रॅफिक भेटली असती. हे बघा किल्ले रायगड, स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड प्रवेशद्वार.
हर हर महादेव. तर आता इथे माणगावला तळेगाव ना, तळेगावामध्ये आम्ही थांबलेलो खाली, कारण हा जो एक आमचा मित्र आहे म्हणजे साहिल सावंत, हा प्रज्वलचा फॉलोअर आहे आणि प्रज्वलला त्याने इंस्टाग्रामवर मेसेज केलेला की जाताना आम्हाला भेटून जा. तर म्हटलं उशीर झाला आहे पण एखादं भेटूनच जाऊया. तर आणि काल त्याने मेसेज केलेला पण माझं काय होईना फिक्स नव्हतं, कुठल्या रूटने जायचं तेच फिक्स नव्हतं. पण बोललो की चला आता मेसेज केलाय तर भेटून जाऊच. ठीक आहे, मुंबई गोवा आहे घरी जायला जमलं नाही पण नेक्स्ट टाइम नक्की. कारण पाऊस एवढा पडतोय ना, आता 2 मिनिटं अगोदरच किती आपल्याला जोरात पाऊस लागला तिथे मागे. पाऊस येतोय जातोय याच्यामुळेच ना एवढं म्हणजे खरोखर खूप उशीर झालाय. आणि सीन काय स्कूटीवर जातोय ना त्याच्यामुळे थोडं हळूच चालवावी लागते. तर चला आता इथून डायरेक्ट जाऊ आपल्या घरी. आणि प्रज्वल तू कुठे जाशील? लांजा आपल्या गावी. तू बोल आपल्या गावी. हा आपल्या गावी. आणि त्याच्यानंतर तू बोल आपल्या गावी. हा तुम्हाला हे कळणार नाही, ते काही वर्षानंतर कळेल तुम्हाला. आता इथून फक्त आणि फक्त 2 तासावरती आता माझा घर आहे. चला तर आता जाऊया आमच्या गावा. एकदम असा सुसाट असा रोड आणि हा मधीच हा बघा, हा असा खराब पॅच. हा बघा, बापरे पाणी पण तुंबलंय ना, तर खड्डे दिसत पण नाही. चला भावांनो, आपला प्रवास इकडेच संपतो. इथपर्यंतच आपली तिकीट होती. चल आता तुम्ही इथून सरळ जाल ना लांजा गोवा. रत्नागिरी दापोली. ठीक आहे. आता निखिल जातोय दापोलीला आणि आपण आता मुंबई गोवा हायवे कंटिन्यू करणार आहे. तर निखिल इथपर्यंतच होता. बरोबर, चल मुंबई टू कणकवली करायची आपल्याला. हा येऊ का आता? हाय अजून पण फुल आहे टाकी, येऊ शकतो. भरोसा नाही तुझा. चल 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 बाय. हो हो चल बाय, सावकाश जा. हॅपी जर्नी. तर हा बघा, हा ब्रिज खालचा राईट घेतल्यानंतर कसं जायचं आहे श्रेष? सरळ? हा पक्का ना? तर हे बघा, हा जो रोड आहे ना पूर्ण आपल्याला गल्ल्यांमधून घेऊन जातो आणि मग डायरेक्ट बाहेर काढतो तो सावित्री नदीचा जो पूल आहे मोठावाला तिथे, म्हणजे महाड सिटीच्या इथे. तर मित्रांनो हे बघा, आपण आता इथून आलो आणि हे होतं महाड मार्गे येण्याचा मार्ग. आणि जर इथून आलो असतो ना तर हे आहे मंडणगड, म्हणजे आंबेदचा पूल वगैरे करत मी आलो असतो. तर हे इथे या साईडला ना खूप म्हणजे खडतर रस्ता आहे. इथून मस्त स्मूथ असा रस्ता आणि मला जायचं आहे इथे म्हणजे दापोलीला. तर हे बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. मुंबई आहे 182 किलोमीटर, महाड आहे 32 किलोमीटर, सॉरी 33 किलोमीटर आणि लाटवण म्हणजे त्याच साईडला 10 किलोमीटर. लाटवण फाटा बोलतो आम्ही त्याला. त्याच्यानंतर हे बघा, आता ही जी गाडी जाते या साईडला ही जाणार दापोलीला. तर आपल्याला पण आता इथे जायचं आहे. आता फक्त 15 ते 20 मिनिटात मी माझ्या घरी पोहोचेन. आणि हे बघा, गोप्रोने दगा दिला मला, म्हणजे बॅटरी उतरली. आणि दुसरी बॅटरी जी माझी आहे चांगली बॅटरी, तिला मी ह्याच्या आतमध्ये आता टाकायला म्हणजे उतरलो खाली बघ, तर पूर्ण गोप्रो माझा हँग होत होता. तर म्हटलं तीच बॅटरी चार्ज करतो. तर आता 5 मिनिटं म्हणजे तिला 10% चार्ज करतो आणि मग घरी जाऊन मग फुल करतो. पण व्लॉग एंड करण्यासाठी पण 5% तरी चार्जिंग पाहिजेच पाहिजे. चला तर आता भेटूया, पटकन चार्ज करतो गोप्रो आणि पटकन भेटतो मी तुम्हाला मोटो व्लॉगिंग परत सेटअपमध्ये. तर मित्रांनो, आता ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो, कारण आता 2 मिनिटातच मी माझ्या घरी जाईन. आणि ही व्हिडिओ म्हणजेच मुंबई ते दापोलीचा हा पर्यायी मार्ग तुम्हाला कसा वाटला ना, हा कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि गणेशोत्सवासाठी म्हणजे आता गणपतीसाठी मी गावी आलो आहे, तर कोकणातले गणपती कसे साजरे केले जातात ना, हे सुद्धा तुम्हाला आपल्या या चॅनलमार्फत पाहायला मिळतील.
तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बोला गणपती बाप्पा मोरया. अरे